नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चला, आलेत का सर्व? आले आपली 2 कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा. चला फास्ट मध्ये. विद्यार्थी संख्या, लाईकची संख्या 100 झाले पाहिजेत. बघा, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. बघा, तुमच्यासाठी आपण खास सिरीज चालू केली 5000 प्लस. त्यामधील लेक्चर नंबर चालू आहे 58. ज्यांनी आतापर्यंत 57 लेक्चर बघितले नसतील, एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. चला, करायची सुरुवात. सगळ्यांनी लिंक शेअर केलेली आहे, लाईक केलेले आहे. लगेच आपण प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्या प्रकारचे मिक्स प्रश्न घेऊन येत असतो खास तुमच्यासाठी. चला सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न बघा, एक व्यक्ती एका पुस्तकाची दररोज 24 पाने वाचतो. त्याला पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी 36 दिवस लागतात. जर त्याने दररोज 18 पाने वाचायचे ठरवल्यास त्याला किती दिवस लागतील? ऑप्शन बघा, 36 दिवस, 42 दिवस, 48 दिवस आणि 54 दिवस. दररोज 24 पानं वाचतो तर त्याला 36 दिवस लागतात. तर दररोज 18 पानं वाचल्यानंतर त्याला 36 पेक्षा नक्कीच जास्त दिवस लागणार. बघा, इथं लिहितो मी पानांची संख्या, इकडं लिहितो दिवस. दररोज 24 पानं वाचतो तर त्याला 36 दिवस लागतात. तर दररोज 18 पाने वाचल्यावर त्याला किती दिवस लागतील? पानांची संख्या वाचायची कमी झाली तर दिवसांची संख्या नक्कीच वाढणार आहे. म्हणजे एक घटक कमी होतो, दुसरा घटक वाढतो, म्हणजेच इथं व्यस्त चलन, व्यस्त चलनात होतो सरळ गुणाकार. मग 24 गुणिले 36 भागिले 18. 18 एके 18, 18 दुने 36, 24 दुने 48. मग त्याला एकूण किती दिवस लागतील? तर 48 दिवस लागतील. दररोज जर त्यांनी 18 पानं वाचायची ठरवली तर त्याला किती दिवस लागणार? 48 दिवस. 24 गुणिले 36 करा, त्यांचा जेवढा गुणाकार येणार, जेवढी एकूण पानं होणार तेवढंच 18 गुणिले 48 करा, ती सुद्धा एकूण तेवढीच पानं असणार. कळले का सगळ्यांना? क्लिअर? एक घटक जर कमी होत असेल, दुसरा घटक वाढत असेल तर तिथं व्यस्त चलन, आणि व्यस्त चलनात होतो नेहमी सरळ गुणाकार, आणि समचलनात होतो नेहमी तिरकस गुणाकार. क्लिअर? जिथेही तुम्हाला दिवस शब्द दिसला तर तिथं जास्त करून तुमचं व्यस्त चलनच लागतं. 90% व्यस्त चलन. कळले? चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 5 वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. कधी? आज. तर मुलीचे आजचे वय किती? वयवारीचा प्रश्न. ऑप्शन बघा, 12 वर्ष, 18 वर्ष, 16 वर्ष आणि 15 वर्ष. वयवारीचा प्रश्न आपल्या ट्रिकने काही सेकंदात उत्तर येईल. बघा, लक्ष द्या. इथं समजा मुलगी आहे, इथं आई आहे. काय सांगितलंय? 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या चौपट होते. मुलीचं वय 1 पट, आईचं वय 4 पट. कधी होतं? 5 वर्षापूर्वी. आज मात्र किती आहे? आईचे वय मुलीच्या तिप्पट आहे. मुलीचं 1 पट, आईचं तिप्पट. हे कधीच आहे? आजचं. आपल्याला कधीचं काढायचंय वय? आजचं. कोणाचं काढायचंय? मुलीचं. मग आजचं मुलीचं गुणोत्तर किती आहे? 1 गुणिले त्याच्या समोरील गुणोत्तरातील फरक. ह्या 1च्या समोरील गुणोत्तर काय आहे? 1/4. याच्यातला फरक किती आहे? 3 गुणिले 3. छेदस्थानी तिरकस गुणाकारातील फरक 3 एके 3, 4 एके 4, 4 वजा 3 1 गुणिले इकडे जेवढेही वर्ष दिसतात तेवढे वर्ष घ्यायचे. मग करा गुणाकार. 3 5 15, 15/1 म्हणजेच 15. म्हणजे मुलीचं आजचं वय किती असणार? 15 वर्ष. ऑप्शन नंबर डी. मुलीचं आजचं वय किती असणार? 15 वर्ष. कळलं? बघा आता, मुलीचं जर आजचं 15 घेतलं, आईचं आजचं किती आहे? तिप्पट म्हणजेच 45. 5 वर्षापूर्वी मुलीचं वय 10 होतं, आईचं वय किती होतं? 40. आहे का? 4 पट. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 5 वर्षापूर्वी आईचं वय मुलीच्या 4 पट,
म्हणजे आजचं मुलीचं वय असणार 15 वर्ष, आईचं 45 वर्ष. आपल्याला फक्त मुलीचं वय विचारलंय, मुलीचं वय असणार 15 वर्ष. आता सगळ्यांना समजलं असेल. कळले? ही ट्रिक आपली वयवारीच्या कोणत्याही गणिताला लागते. मग ते 5 वर्षापूर्वीचं देऊ, 5 वर्षानंतरचं देऊ, कधीच पण देऊ. फक्त तुम्हाला बेरीज म्हणजे दोघांच्या वयांची बेरीज वजाबाकी गुणाकार असेल तर ही ट्रिक नाही लागणार. एवढं तर कॉमन सेन्स असेलच. नाही तर तुम्ही म्हणणार सर त्या दोघांच्या वयांची बेरीज तर एवढी आहे, मग त्याला ही ट्रिक कशी लागणार? तर ही ट्रिक लागणार, त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे, त्यांची पट दिलेली आहे 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 20 वर्षानंतर, तर त्याला हीच ट्रिक कोणत्याही गणिताला लागणार आहे. कळले सर्वांना? क्लिअर का? चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एका घड्याळाची किंमत 476 रुपये आहे. 15,232 मध्ये किती घड्याळं येतील? ऑप्शन बघा 35, 28, 26 आणि 32. एका घड्याळाची किंमत आहे 476, तर 15,232 मध्ये किती घड्याळे येतील? आता पहिलं तुम्हाला बेसिक पद्धतीने सांगतो भाग देऊन, त्यानंतर तुम्हाला ऑप्शन वरून कसं जायचं काही सेकंदात ते सुद्धा सांगून देतो. बघा आता नीट लक्ष द्या. बघा 15,232 ला 476 ने भाग द्यायचा. 15,232 ला 476 ने भाग द्यायचा. आता तुम्ही म्हणाल सर 476 चा पाढा येत नाही. 4 चा तर पाढा येतो. सगळ्यात पहिले 4 ने भाग द्या. छेदस्थानी 4 ने भाग दिला, 4 एके 4, 4 एके 4, 3 उरले, 4 9 36. वरती पण 4 नेच भाग दिला, 4 त्रिक 12, 3 उरले, 4 8 32. ह्या 3 ला भाग जात नाही, शून्याचा 2 घेतले 32, 4 8 32. आता 17 ने भाग दिला बघा, 17 7 19, 17 दुणे 34, 4 उरले 40 झाले, 17 दुणे 34, 6 उरले 68 झाले, 17 चौक 68. 7 ने भाग दिला, 7 त्रिक 21, 1 उरला, 7 दुणे 14, म्हणजे किती घड्याळे येणार? तर 32 घड्याळे येतील. ऑप्शन नंबर डी. 476 ला 1 घड्याळ, याप्रमाणे 15,232 मध्ये किती घड्याळे येतील? तर 32 घड्याळे येतील. आता जर तुम्हाला ऑप्शन जर नीट बघितला 476 ला, आता ह्याचा शेवटचा अंक 6 आहे, ऑप्शनचा शेवटचा अंक 5 घेतला तर 6 पंच 30. आपल्याला ह्याचा शेवटचा अंक किती आहे? 2 आहे. 2 यायला पाहिजे. 6 पंच 30 0 येतो, 6 8 48 8 येतो, 6 6 36 6 येतो, पण 6 दुणे 12, शेवटी 2 येतोय. म्हणजे ऑप्शन वरून पण तुम्ही काढू शकता 476 गुणिले 32 किती येणार? 15,232. कळलं का? बघा तुम्ही गणित किती सोडवलं त्याला महत्व नाही, पण किती कमीत कमीत वेळेस सोडवले त्याला महत्व आहे. कारण स्टेपला मार्क नाही, फक्त योग्य उत्तराला फक्त टिकला मार्क आहे. कळले सर्वांना? क्लिअर का? आता पुढचा प्रश्न बघण्याआधी विजेता बॅचची फी 2,500 रुपये. सध्या ऑफर चालू आहे. ऑफरचा सगळ्यांनीच लाभ घ्यायचा. बघा ह्या बॅच मध्ये एवढे सर्व शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. ही बॅच 3 ते 4 महिने असतं लाईव्ह लेक्चर आपलं, आणि त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही 1 वर्षभर बघू शकता. दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर असतात. टॉपिक नुसार तुम्हाला पीडीएफ भेटते. सर्व विषयांचे 2-2 तुम्हाला ई बुक भेटतात. त्याचबरोबर चालू घडामोडीचे मासिक भेटतात, मॉक टेस्ट भेटते, डाऊट सेशन भेटतं. हे सगळं आपल्या एका बॅच मध्येच तुम्हाला भेटतंय. वन टाइम एकदाच फी पे करायची. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा. 8233007373 या नंबरला कॉल करा. सगळी माहिती भेटून जाईल. ज्यालाही घ्यायची असेल ऍडमिशन नक्कीच घेऊ शकता. नक्कीच फायदा होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघणार आहोत. 24 ते 36 या दरम्यानच्या विषम संख्यांची सरासरी किती? ऑप्शन बघा 30, 32, 33 आणि 31.
आता सरासरी म्हणजे काय? मधली संख्या, एकदम मधोमध. मग आता विषम संख्यांची सरासरी काढायची. पहिली विषम संख्या, आता 24 नंतरची 25, 36 आहे समसंख्या त्याच्या आधीची 35 भागिले 2, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. 5 आणि 5 10, 1 हात 7, 3 आणि 1 4 आणि 2 6, 60 भागिले 2 किती आलं? 30. म्हणजे सर्व 24 ते 36 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती असणार? 30 असणार. ऑप्शन नंबर ए. कळले का? क्लिअर? पाहिजे तर बघा. 24 नंतरची विषम संख्या 25, नंतर 27, नंतर 29, त्याच्यानंतर 31, त्याच्यानंतर 33, त्याच्यानंतर 35. आता विषम संख्या बघा, इकडे पण 3 आहेत, इकडे पण 3 आहेत. मग यांच्या मधली संख्या कोणती? 30. ही काय आहे? त्यांची सरासरी. बघा, 30च्या वर 3 संख्या आहेत, खाली 3 संख्या आहेत, 30च्या लहान 3 संख्या आहेत, मोठ्या 3 संख्या आहेत, बरोबर मधली संख्या कोणती आहे? 30. पण एवढं सगळं करत न बसता जर क्रमवार संख्या असतील तर क्रमवार संख्यांमधली आपल्याला विषम संख्येची सरासरी काढायची असेल तर पहिली विषम संख्या शेवटची विषम संख्या भागिले 2. जर तुम्हाला समसंख्यांची सरासरी काढायची, जर दिलेल्या संख्या क्रमवार असतील तर पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागिले 2 म्हणजे तुम्हाला सरासरी भेटून जाईल. कळले सर्वांना आता? क्लिअर का? चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 9706 या संख्येतील 7 या अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत यामधील फरक किती? ऑप्शन बघा, 893, 793, 693 आणि 593. 7 अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यामधील फरक. आता स्थानिक किंमत म्हणजे ज्या संख्येचं स्थान कुठं आहे. 7चं स्थान कुठं आहे? एकक, दशक, शतक. म्हणजे 7ची स्थानिक किंमत किती असणार? शतक म्हणजे 700. किंवा 7 लिहिला त्याच्या पुढे किती अंक आहेत? 2, 2 शून्य लिहून टाकले. आता दर्शनी किंमत म्हणजे जी संख्या आहे तीच त्याची किंमत. म्हणजे 7ची दर्शनी किंमत 7, 9ची दर्शनी किंमत 9. मग ती संख्या कोणती असेल? ह्या 9ची सुद्धा दर्शनी किंमत 9च आहे. या 6ची दर्शनी किंमत 6च आहे. मग या 7ची दर्शनी किंमत किती असणार? 7च. आता तुम्हाला फरक विचारला म्हटल्यावर काय करणार? वजाबाकी 700 मधून 7 गेले, राहिले किती? 693. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. 7 अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीतील फरक किती येणार? 700 वजा 7, 693. कळले? स्थानिक किंमत म्हणजे त्या संख्येचं स्थान कुठं आहे, दर्शनी किंमत म्हणजे तीच संख्या, हेच त्याची किंमत. मग ती संख्या पॉइंटच्या डाव्या बाजूला असो किंवा उजव्या बाजूला असो, दर्शनी किंमत नेहमी तीच येते. स्थानिक किंमत त्या संख्येच्या स्थानानुसार किंमत बदलते, पण दर्शनी किंमत मात्र तीच राहते. मग ती पॉइंटच्या डाव्या बाजूला असो किंवा उजव्या बाजूला असो. क्लिअर कन्सेप्ट? पुढचा प्रश्न बघा. 280 रुपयाची वस्तूची किंमत 350 रुपये झाली तर मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली? ऑप्शन बघा, 25, 24, 28 आणि 30. पहिली वस्तूची किंमत होती 280, आता झाली 350. कितीने वाढ झाली? 350 वजा 280. 15तून 8 गेले 7, 3तून 3 शून्य म्हणजे 70 ने वाढ झालेली आहे. पहिली किंमत होती 280, ती पूर्णपणे 100%. आता 70 ने वाढ झाली म्हणजे किती टक्के वाढ झाली? तिरकस गुणाकार 70 गुणिले 100 भागिले 280. शून्य गेला, 7 1 7, 7 चौक 28. 4 ने 100 ला भाग दिला, किती आलं? 25. म्हणजे त्या वस्तूची किंमत 25% वाढ झालेली आहे, 25% वाढली आहे. कळलंय सर्वांना? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. 0.4 गुणिले 0.4 गुणिले 0.4 छेद 0.4 गुणिले 0.4 बरोबर किती?
ऑप्शन बघा 0.4, फक्त 4, 0.4 आणि 40. काही सेकंदात उत्तर येईल बघा. काय लिहायचं उत्तर? व्हेरी गुड. किती येणार? 0.4. आता नीट बघितल्या तुम्हाला समजेल 0.4 गुणिले 0.4 गुणिले 0.4 छेदस्थानी 0.4 गुणिले 0.4. आता हा पण 0.4 आहे, हा पण 0.4 कॅन्सल, हा पण 0.4 आहे, हा पण 0.4 कॅन्सल. राहिले काय? फक्त 0.4. पॉइंट इथं क्लिअर करायची पण गरज नाही. वरती पण समान संख्या आहे, छेदस्थानी पण समान संख्या आहे, ती याचं उत्तर नेहमी 1 येतं. मग 0.4 ला 0.4 गेले, ह्या 0.4 ला ह्या 0.4 गेले, वरती राहिलं 0.4. हेच असणार त्याचं उत्तर. कळलंय? एकदम सोप्या पद्धतीने. चला बघूयात पुढचा प्रश्न. बघण्याआधी पोलीस भरती 2025 आपली जी विजेता बॅच आहे त्या बॅचची फी 2500, पण सध्या ऑफर चालू आहे 1200 मध्ये. तर ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. आणि फक्त एखाद्याला फक्त गणित विषय घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला लागणार 399 रुपये. मग 399 मध्ये फक्त तुम्हाला गणित भेटेल, पण त्यासाठी तुम्हाला ऑफिस नंबरला कॉल करायचा आहे 8233007373. या नंबरला कॉल करा. बॅच कशी जॉईन करायची सगळी माहिती भेटून जाईल. वैशिष्ट्ये तर तुम्हाला माहितीच आहेत. दररोज आपले 4 तास लाईव्ह लेक्चर, वर्षभर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघू शकता. तुम्हाला ई बुक भेटतं, मॉक टेस्ट भेटतात, डाऊट सेशन होतं, सगळं काही एका बॅच मध्येच. 399 मध्ये एक विषय, 1200 मध्ये सगळे विषय. क्लिअर? चला पुढचा प्रश्न बघूयात. एक वस्तू 450 रुपयांना विकली तेव्हा 10% तोटा झाला. जर 10% फायदा होण्यासाठी ती वस्तू केवढ्यास विकावी? ऑप्शन बघा 540, 600, 550 आणि 680. काय लिहायचं उत्तर? चला पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं. 450 ला विकली तेव्हा 10% तोटा झाला, म्हणजे ही रक्कम असणार 90%. 10% नफा पाहिजे म्हणजे आपल्याला रक्कम पाहिजे 110%. मग तिरकस गुणाकार 450 गुणिले 110 भागिले 90. 0 गेला 0 गेला, 9 के 9, 9 45, 11 5 55 आणि 0. म्हणजे ती वस्तू 550 ला विकली तर तुम्हाला 10% नफा होईल. 450 ला न विकता 550 ला विकली तर नक्कीच 10% नफा होऊन जाईल. क्लिअर? तोटा असेल तर 100 मधून कमी करायचे, नफा असेल तर 100 मध्ये मिळवायचं, बस एवढंच करायचं, बाकी वेगळं काही नाही. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 2 3 4 किंवा 3 2 4 हे 3 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकांच्या संख्येच्या बेरजेला 6 ने भागल्यास उत्तर काय होईल? ऑप्शन बघा 333, 324, 342 आणि 234. हे अंक एकदाच वापरून जेवढ्या संख्या तयार होतात त्या सर्व संख्यांची बेरीज, आणि त्या बेरजेला जर 6 ने भागलं तर उत्तर काय येईल? चला सगळ्यांनी पटापट सांगायचंय. तुम्हाला हे गणित 3 पद्धतीने सोडून सांगेल, पण त्याच्या आधी ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करायचंय. तिन्ही पद्धतीने, एक बेसिक पद्धत, दुसरी एक ट्रिक, तिसरी एक ट्रिक, शेवटची ट्रिक तर एकदम जबरदस्त असणार. काही सेकंदातच उत्तर येईल, पण त्यासाठी सर्वांनी लाईक करायचे. जेवढे लाईव्ह असतील तेवढे लाईक दिसले पाहिजे. आता मी इथं बघायला नाही तर लगेच लाईकची संख्या कमी करायची नाही. स्वतःला फसवू नका. बघा पहिलं बेसिक पद्धतीने सांगतो. हेच 3 अंक वापरायचे. पहिला अंक 2 पहिला घेतला, काय संख्या तयार होईल? 234 आणि 243. 3 अंक पहिला घेतला, काय संख्या तयार होईल? 324 आणि 342. 4 अंक पहिला घेतला, काय संख्या तयार होईल? 423 आणि 432.
एवढ्याच संख्या तयार होणार, ह्याच्यापेक्षा कोणत्याही संख्या तयार होणार नाहीत. मग आता आपल्याला ह्या सर्व संख्यांची बेरीज करायची. बघा 4 2 वेळा आहे 4 दुने 8, 3 2 वेळा आहे 3 दुने 6, 2 2 वेळा आहे 2 दुने 4. मग बेरीज करा. 3 3 6, 6 4 10, 10 4 14, 4 18. म्हणजे इथं 8, इथं एक हातचा, ह्या सुद्धा लाईनीची बेरीज 18च येणार. करून बघा. इथं सुद्धा 4 2 वेळा आहे, 3 2 वेळा आहे, 2 2 वेळा आहे, म्हणजे यांची बेरीज सुद्धा 18. 18 आणि 1 19. इकडे 1 गेला, यांची सुद्धा बेरीज 18. 18 आणि 1 19. म्हणजे हेच जर सगळे अंक वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती येते? 1998. आता तुम्हाला सांगितलंय बेरजेला 6 ने भागायचे. 6 ने भाग दिला 6 त्रिक 18, 1 उरला, 6 त्रिक 18, 1 उरला, 6 त्रिक 18. म्हणजे किती येणार? 333. उत्तर किती येणार? 333. ही झाली एकदम बेसिक पद्धत. कळले? आता दुसऱ्या पद्धतीने सांगतो. जर 3 अंक असतील, जर 3 अंक असेल तर काय करायचं? प्रत्येक अंक उभ्या लाईनीत 2 वेळा येतो बघा. 4 अंक 2 वेळा, 3 अंक 2 वेळा, 2 अंक 2 वेळा. ह्या पण लाईनीत 4 अंक 2 वेळा, 3 अंक 2 वेळा, 2 अंक 2 वेळा. ह्या पण लाईनीत 4 अंक 2 वेळा, 3 अंक 2 वेळा, 2 अंक 2 वेळा. संख्या तयार केल्या तेच येतात ना. प्रत्येक लाईनीत प्रत्येक अंक 2 वेळा येतो. ह्या उभ्या लाईनीत म्हणतोय मी. मग आता यांची बेरीज 3 3 6, 6 4 10, 10 4 14, 4 18. इकडं सुद्धा 18, 18 आणि 1 19. इथं सुद्धा 18, 18 आणि 1 19. मग 1998 ला 6 ने भाग दिला, काय उत्तर येणार? 333. उत्तर किती येणार? 333. ही झाली दुसरी पद्धत. आता शेवटची पद्धत सांगतो. ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल पटकन लाईक करून टाकायचं. एकदम सोपी. जर 3 अंक असतील, जर 3 अंक दिलेले असतील, नीट ऐकून घ्या. 3 अंक दिलेले असतील आणि त्या संख्या वापरून एकूण संख्यांची बेरीज करायची असेल, सरळ त्या संख्यांची बेरीज करायची. काय करायची? सगळ्यात आधी त्या संख्यांची बेरीज. 3 2 5, 5 आणि 4 9. जी पण बेरीज येईल त्याला 222 ने गुणायचं. म्हणजे तुम्हाला सर्व संख्यांची बेरीज भेटेल. बघा 9 दुने 18, एक हातचा 9 दुने 18 आणि 1 19. 9 दुने 18 आणि 1 19. त्या बेरजेला 6 ने भाग दिला, किती येणार उत्तर? 333. कळलं का? 222 गुणिले ह्या अंकांची बेरीज किती आहे? बेरीज 9. आता हा येणार गुणाकार, ह्या गुणाकाराला 6 ने भाग द्यायचा आहे. सरळ भाग द्या. 3 दुने 6, 3 त्रिक 9. बेकबे 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 111 गुणिले 3, 3 एके 3, 3 एके 3, 3 एके 3. बघा ह्या स्टेपनी काही सेकंदातच उत्तर येतं. या स्टेपनी काही सेकंदात. कळले काय करायचंय? जर कोणतेही 3 अंक दिले असेल, शून्य सोडून कोणतेही 3 अंक दिले असेल आणि त्यांची बेरीज विचारली, सरळ 222 ने गुणायचं. मग त्या संख्यांच्या बेरजेला ज्या संख्याने भागायला सांगितलं त्या संख्याने भागायचं. गुणाकार करायची गरज नाही, शेवटी करा, भाग द्या, उत्तर येऊन जाईल. कसे वाटले ट्रिक? जबरदस्त. चला, ज्यांनी लाईक केलं नसेल आता लाईक करून घ्यायचे सगळ्यांनी फास्ट मध्ये. बघा तुम्हाला तिन्ही पद्धतीने सांगितलंय. पहिली बेसिक पद्धत, त्यानंतर ही दुसरी ट्रिक, त्यानंतर ही एकदम शॉर्ट ट्रिक. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एक वस्तूची खरेदी किंमत एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या 1.5 पट विक्री किंमत आहे. एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या 1.5 पट वस्तूची विक्री किंमत आहे, तर शेकडा नफा किती? ऑप्शन बघा, 40%, 15%, 50% आणि 150%. खरेदीच्या 1.5 पट विक्री किंमत आहे. मग खरेदी 100%, 1.5 म्हणजे अर्धा, अर्धा म्हणजे 50, 50% नफा असणार त्यामध्ये. म्हणून उत्तर येणार ऑप्शन नंबर सी.
बघा, जर आपण खरेदी किंमत 100 मांडली, विक्री किंमत काय आहे? खरेदीच्या दीडपट. दीडपट म्हणजे 150. बघा, 100 ची वस्तू 150 ला विकली, 50 रुपयाचा फायदा झाला म्हणजे 50% इथं नफा असणार. कळले का गणित? दीडपट विक्री किंमत आहे म्हणजे अर्धे जी पण आहे ना तेवढा नफा आहे. दुप्पट विक्री आहे, विक्री किंमत दुप्पट आहे म्हणजे जेवढी खरेदी किंमत तेवढाच नफा. कारण विक्री किंमत काय? खरेदीच्या दुप्पट आहे म्हणजे खरेदी एवढाच नफा. तिथं 100% नफा असतो. दीडपट मध्ये 50% नफा, दुप्पट मध्ये 100% नफा. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांचा गुणाकार 2160 असून त्यांचा मसावी 12 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती? ऑप्शन बघा, 60, 96, 180 आणि 36. दोन संख्यांचा जेवढा गुणाकार येतो तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा येतो. दोन संख्यांचा गुणाकार दिला 2160, तिथं मसावी 12 दिलं, लसावी काढायची आहे. 12 लसावीला गुणिले आहे, इकडे आल्यावर भागिले. मग 2160 भागिले 12. 12 एके 12, किती उरले? 9. 12 आठे 96, 0 म्हणजे लसावी किती असणार इथं? 180. ऑप्शन नंबर सी. 12 गुणिले 180 करा, 2160च येणार. कारण दोन संख्यांचा जेवढा गुणाकार आहे तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा असतो. कळले सर्वांना? क्लिअर का? चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न, 65/13 अधिक 96/16 गुणिले 25/2.5 अधिक 44/11 भागिले 32/16 अधिक 80/10 बरोबर किती? आता तुम्ही इथं अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान करण्याच्या भानगडीत पडू नका. अंश आणि छेद ह्याचाच अर्थ त्या अंशाला छेदाने भाग द्यायचा असतो. भाग जात असेल, जर निशेष भाग जात असेल तर देऊन टाका, म्हणजे काही सेकंदात उत्तर येईल. म्हणजेच पहिला ऑप्शन बघा, 65/13. 13 ने भाग दिला, 13 एके 13, 13 पंचे 65. उत्तर किती आलं? 5/1 म्हणजेच 5 अधिक 96/16. 16 एके 16, 16 सक 96 म्हणजे 6/1 म्हणजेच किती आलं? 6 गुणिले 25/2.5. ह्याचा पॉइंट काढला, इथं 0 देऊन टाकला. 25 एके 25, 25 10 110 म्हणजेच किती आलं? इथं 10 आलं. हे एका कंसात आहे. अधिक 44/11. 11 एके 11, 11 चोक 44 म्हणजे इथं किती आलं? 4 भागिले, इथं सुद्धा तेच केलं. 16 एके 16, 16 दुने 32, 0 0 गेला, 1/8. मग इथं काय राहिलं? 2 आणि 8 10. मग या कंसामध्ये 10. मग सगळ्यात पहिलं कंस सोडवला, 6 आणि 5 11 गुणिले 10 आणि 4 14 भागिले 10. मग बघा आता, 11 गुणिले 14 भागिले 10 सरळ गुणाकार करा. 11 गुणिले 14, 11 चोक 44, 4 हातचे 11 एके 11 आणि 4 15 भागिले 10 आहे, 1 0 आहे, 1 घर सोडून पॉइंट म्हणजे उत्तर किती येणार? 15.4. किती येणार उत्तर? 15.4. काही सेकंदात येईल बघा. नाहीतर तुम्ही जर ह्याचा छेद समान करून ह्यांची बेरीज करणार, यांचा छेद समान करून बेरीज करणार, खूप वेळ लागेल ह्या गणिताला. जर अंशाला छेदाने भाग जात असेल तर देऊन टाका, तेच उत्तर येणार शेवटी. म्हणजे इथं किती आलं? 13 पंचे 65, 5 आलं, 16 सक 96 6 आलं गुणिले 25/2.5 10 आलं, 44/11 4 आलं भागिले, इथं सुद्धा 2 आणि 8 आलं, यांची बेरीज 10, यांची बेरीज 14, यांची बेरीज 11. मग 11 गुणिले 14 भागिले 10, 11 गुणिले 14 154 भागिले 10 म्हणजे 1 घर सोडून पॉइंट. कळले सर्वांना? म्हणजेच उत्तर काय येणार इथं? 15.4. काय येणार? 15.4. ऑप्शन नंबर 1. काही सेकंदात उत्तर आलं असेल. ज्यालाही आवडलं असेल त्यांनी आता लाईक करून घ्यायचं. ज्यांनी केले त्यांनी डबल करू नका, एकदाच लाईक करायचं असतं.
रोज फक्त एकदाच. कळले सर्वांना? क्लिअर का? ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल करून घ्या. युट्यूबचे आपले जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांचे PDF तुम्हाला फ्रीमध्ये फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. ज्यांनी आतापर्यंत टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल करून घ्या. इथं तुम्हाला भरती संबंधित जी पण अपडेट आहे ती सर्व इथं भेटून जाईल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आणि जाता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचंय. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता. न चुकता न विसरता. चला बाय बाय, टेक केअर.